जगाला तत्वज्ञान शिकवणारं फायनान्शियल लिटरसी मधली व्यक्ती बँकरप्ट झाली, याची कारण काय असतील केली? हे दोघं 10 वर्षानंतर कुठं असतील का? या बऱ्याच बँका आहेत बघाल तुम्ही, त्या भाड्याच्या जागेत असतात. काय कारण असेल? घेतलं पाहिजे. भाड्याच्या घरात राहणं म्हणजे अपमानास्पद वाटणं, ही वृत्ती पहिल्यांदा सोडून देणं गरजेचं आहे. मला उद्योग असणारे अनेक या ठिकाणी लोक आहेत की ज्यांनी स्वतःचं घर हा सगळ्यात शेवटचा ऑप्शन ठेवलेला असतो, कारण त्यांना या ठिकाणी त्या पॅसिव्ह वर्सेस ऍक्टिव्ह इन्कम. करिअर कट्टा, युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी. 365 दिवसांच्या शिवसंकल्प व्याख्यानमालेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज 176वं सत्र, आर्थिक साक्षरता आणि गुंतवणूक या विषयातलं असेट अँड लायबिलिटीज म्हणजे संपत्ती आणि दायित्व या विषयावर आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. आपण सर्वजण म्हणजे आज या व्याख्यानमालेमध्ये बरोबर 655 161 जण जे जॉईन झाले, त्या प्रत्येकांसाठीचा एक प्रश्न, ज्याने अगदी पुढच्या 30 सेकंदांमध्ये त्याचं उत्तर द्यायचं की आपण ज्यांनी या असेट अँड लायबिलिटी हा विषय वाचला, काल पडला असेल, तुमच्यापर्यंत आला असेल किंवा जाणवत असताना, त्यावेळेला कुठल्या एका पुस्तकाचं नाव तुमच्या समोर आलं, चॅटबॉक्समध्ये टाकायचं आहे की हे मी ऐकलेलं आहे, मला हे माहीत आहे. कोणता एक लेखक, पुस्तक, समरी, स्टोरी, काय जे ऐकलं असेल त्याच्याबद्दलच. ज्याला माहित आहे त्यांनी या ठिकाणी चॅटबॉक्समध्ये टाकायचं की नेमकं त्यावेळेला तुम्हाला काय लक्षात आलं. चला, धनश्रीने उत्तर दिलं रिच डॅड पुअर डॅड. ठीक आहे. कॉमर्सच्या किती विद्यार्थ्यांना बॅलन्स शीट लक्षात आले? असेट, लायबिलिटी, ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. ठीक आहे, कॉमर्सच्या 1-2 लोकांना ते लक्षात आलं. ठीक आहे, चालेल. हे क्लिअर करा, रिॲक्शन क्लिअर करा. आता सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या की आपण कमवायला लागल्यानंतर फायनान्शियल सुरुवात कशी असायला पाहिजे याच्यावर आपण बारकाईने बघितलं. म्हणजे आपल्याकडं हेल्थ इन्शुरन्स असला पाहिजे, मग टर्म इन्शुरन्स असला पाहिजे, मग इन्व्हेस्टमेंट असली पाहिजे, असं आपण टप्प्याटप्प्याने बघत गेलो लक्षात, आणि टार्गेट सेट करण्यावर. पण आज आपण ज्या वेळेला असेट अँड लायबिलिटीज या विषयावर ज्यावेळेला बोलणार आहोत, त्यावेळेला 2-3 मुलांनी जे नाव टाकलं की रिच डॅड पुअर डॅड, हे पुस्तक आम्हाला आठवलं. आता रिच डॅड अँड पुअर डॅड हे पुस्तक तुम्हाला आठवल्यानंतर तुम्हाला हे माहित आहे का की रिच डॅड पुअर डॅड पुस्तक लिहून ज्यांनी त्याच्या म्हणजे बेस्ट सेलर बुक झालं, मोठ्या प्रमाणामध्ये विकलं गेलं, सगळं झालं त्याच्याबद्दल, पण ती व्यक्ती बँकरप्ट झाल्याचं तुम्हाला माहित आहे का? रॉबर्ट कियोसाकी नावाचा जो त्यांचा लेखक आहे, तो लेखक बँकरप्ट झाल्याबद्दलची तुम्हाला माहिती आहे का? म्हणजे हा दोन्हीचा बॅलन्स मला करायचा आहे, लक्षात घ्या. आज 206 विद्यार्थी आहेत. 206 मधल्या 4 विद्यार्थ्यांनी सांगितले की मी हे पुस्तक वाचलेले किंवा या पुस्तकाची माहिती आहे. पण त्या अशा पद्धतीचं जगाला तत्वज्ञान शिकवणारं फायनान्शियल लिटरसी मधली व्यक्ती बँकरप्ट झाली, याची कारण काय असतील? हा देखील विषय महत्वाचा आहे, लक्षात. म्हणजे कुणाचंही आपण या ठिकाणी ब्लाइंड फॉलोअर बनायचं नाही, लक्षात. त्या प्रत्येकामधलं सत्य समजून घेणं गरजेचं आहे. प्रत्येक ठिकाणची सिच्युएशन काय असते, कशा पद्धतीनं आपण या ठिकाणी पुढे जात असतो, काय आपल्याला प्लॅन करायला पाहिजे, समजून घेणं गरजेचं आहे. आजचं जे सत्र आपलं आहे ते तुम्ही कमाईला लागल्यानंतर तुम्ही तुमच्याकडं काय खरेदी करता. म्हणजे आपण 2 एक्झाम्पल घेऊ जे आपल्यातल्या मानसिकता असतात. नवीन तुम्ही नोकरीला लागता, पहिल्यांदाच घरामध्ये चांगल्या पद्धतीचे पैसे तुमच्या कमाईमुळे यायला लागतात किंवा स्वतःचे पैसे तुमच्याकडे यायला लागतात, आणि मग तुमचं ठरलेलं असतं वयाचे 20-22 वर्ष, 25 वर्ष तुम्ही आतापर्यंत तुमच्या इच्छा मारलेल्या असतात म्हणून आपण त्याच्यामध्ये, किंवा मग या ठिकाणी घरच्यांनी सांगितलं असं आम्ही या लेवलपर्यंत देतो, त्यापेक्षा भारीतलं घ्यायचं तर तुझ्या कमाईने घे, आणि मग तुमची अशी बकेट लिस्ट मोठी बनलेली असते. बरोबर आहे. म्हणजे आज कधीतरी वर्गात मित्रांच्याकडे आयफोन असतो, तर आयफोनाच्या लिस्टला असतो. मित्र बाईकवरने येत असतात, आपल्याकडे बाईक लिस्टला असते. मित्रांचे कपडे थोडेसे ब्रँडेड दिसतात, आपले ते लिस्टला असतात, लक्षात. म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी, चांगले शूज, चांगले या ठिकाणी रेस्टॉरंटमध्ये खायला जायचं आहे, अशा देखील गोष्टी आपल्या लिस्टला असण्याची शक्यता नाकारता येत नाही, लक्षात घ्या. कारण ती ज्या सिच्युएशन मध्ये आपण या ठिकाणी आता ग्रो करत आहोत त्याच्यावर डिपेंड असतं. आणि मग ज्या वेळेला असे उत्पन्न चालू होतात त्यावेळेला एकाच परिस्थितीमधून पुढे येणाऱ्या 2 मुलांची वागण्याची पद्धत कशी होते ते लक्षात घ्या. त्याच्यावर आपण या ठिकाणी पुढे जाऊ. सुरेश आणि रमेश, आपल्याकडे ती जाहिरात होती बघा, रमेश आणि सुरेशची, त्याचीच नावं आपण घेऊ लक्षात त्याच्यावरती. मग पहिल्या महिन्याचा पगार आल्यानंतर त्याने अरे आतापर्यंत मी पहिला आयफोन घ्यायचा EMI वर. 2 महिने झाले की लगेच म्हणायचं कार घेतली पाहिजे, आपण नोकरीला लागलो बऱ्यापैकी, मग 15 लाखाची कार घेतली, 25,000 रुपये त्याचा EMI लागला, नोकरी चांगली लागली असल्यामुळे.
मग थोडंसं पुढे गेलं, 5-6 महिने झाल्यानंतर वाटलं ह्याची कारची EMI व्यवस्थित गेलेले आहेत, मोबाईलची व्यवस्थित गेलेले आहेत, त्यामुळे आता भाड्याच्या घरात राहून कंटाळा आला. एवढी वर्ष राहिलो आपण त्याच्यामध्ये आणि आपल्या आई वडिलांना जमलं नाही, त्यांना जमलं नाही, ते मी करणार, मी स्वतःचं घर घेणार पहिल्यांदा. स्वतःचं घर या नाव आपला तो जिव्हाळ्याचा विषय असतो, लक्षात घ्या. आणि मग ते घर घेतो आपण, 2 BHK फ्लॅट घेतला, 80 लाखापर्यंतचा साधारणतः घेतला त्याच्यामध्ये. तर त्याचे या ठिकाणी 65,000 रुपये EMI जातो. त्याच्यानंतर वाटतं बाबा ठीक आहे, आतापर्यंत आपण जसं आहे तसं झालं, आता थोडेसे ब्रँडेड कपडे आपले सगळे जे कलिग्स आहेत त्याच्याबरोबर मॅच व्हायला घातले पाहिजेत. त्याच्यामध्ये खर्च होतो, मग हॉटेलिंग येतं, मग फॉरेन ट्रिप्स येतात. ह्या गोष्टी आहेत की ज्या करायला पाहिजेत असं वाटायला लागतं, त्याच्याबरोबर राहायचं असेल तर म्हणून आपण करायला लागतो दाखवण्यासाठी म्हणून बऱ्याच वेळेला. आणि मग लगेच 2 वर्ष झाली असं वाटायला लागतं तर माझ्यासाठी एक गाडी आहे, मग मिसेससाठी एक गाडी घेतली पाहिजे. आणि हे सगळं सुरुवातीच्या 2 वर्षामध्ये करणारा आपला काय मित्राचं नाव असेल तो रमेश असेल. दुसरा सुरेश, पहिल्या पगारापासून त्याने सुरुवात केलं, बाबा एक माझा हेल्थ इन्शुरन्स, एक माझा टर्म इन्शुरन्स, मग दर महिन्याला एक 20,000 रुपयाचा म्युच्युअल फंड मधली SIP असेल. 3 महिने झाल्यानंतर मग थोडेसे 10,000चे स्टॉक घेतले. ठीक आहे. 6 महिने झाल्यानंतर एक छोटा फ्लॅट जो भाड्यासाठी रेंटल इन्कम मिळेल अशा पद्धतीचं. मग ऑनलाईन कोर्सेस करायला सुरुवात केली, ज्यातनं साईड बिझनेस, साईड हसल काय तर चालू करता येईल आपल्याला. आणि मग SIP बरोबर गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट चालू केले. आता ह्या 2 गोष्टी दोघांनी एका वेळेला प्रवास चालू केला, दोघांनी एका वेळेला जॉब चालू केला, दोघांनी एका वेळेला या ठिकाणी कमवायला सुरुवात केली. हे दोघं 10 वर्षानंतर कुठं असतील? 10 वर्षानंतर आयफोनची व्हॅल्यू काय झालेली असेल? 10 वर्षानंतर कारची व्हॅल्यू काय झालेली असेल? 10 वर्षानंतर या ठिकाणी तुमचे दोन्हीचीही व्हॅल्यू 0 झालेली असणार आहे, लक्षात घ्या. EMI जे आहे ते EMI 1.5 लाख रुपये जात आहेत तुमच्या पगारातले. 2 लाखाच्या पगारातले 1.5 लाख EMI जात असेल तर सेव्हिंग काय राहील का तुमचं? काही सेव्हिंग राहणार नाही, लक्षात घ्या. म्हणजे डिप्रिसिएट झालं, फ्लॅटवरचं लोन राहतच, पण लोनवरचा असणारा फ्लॅट जर अचानक नोकरी गेली तर काय होईल? कारण कारची व्हॅल्यू डिप्रिशिएट झालेली आहे, मोबाईलची व्हॅल्यू डिप्रिशिएट झाली, म्हणजे डिप्रिशिएट होणाऱ्या वस्तू जास्त घेतल्या आपण. इलेक्ट्रॉनिक्स आयटम असतील, वेअरेबल असतील, बाकी सगळे त्याच्यामध्ये. आणि व्हॅल्यू आपली काय जे व्हॅल्युएशन आहे ते डिप्रिशिएट झालेलं आहे, लक्षात घ्या. दुसरं सुरेश आपला चालू केला होता, त्याचा 1.5 लाख पगार होता, कमी ग्रोथ होती, पण इन्व्हेस्टमेंट 80,000ची होती. 2 लाखाच्या पगारामध्ये 1.5 लाखाची EMI होते आणि 1.5 लाखाच्या पगारामध्ये 80,000ची EMI इन्व्हेस्टमेंट होती. आणि मग त्याचं पॅसिव्ह इन्कम हळूहळू चालू व्हायला लागलं, हे लक्षात घ्या. आणि तो कॅश फ्लो 10 वर्षानंतर असा झाला होता की त्याची नोकरी जरी गेली तर त्याला 2 लाख ते 2.5 लाख रुपये या ठिकाणी कॅश फ्लो मंथली येण्या इतपत त्यांनी त्याची व्यवस्था करून ठेवलेली होती. त्याला नोकरी गेली तर काही चिंता नाही. हे प्रॅक्टिकल एक्झाम्पल आहेत मित्रांनो, लक्षात घ्या. हे पॉसिबल आहे. फायर मुवमेंट जे आपण बोलतो ती याच आधारावर बोलतो, लक्षात त्याच्या पद्धतीत. मग या ठिकाणी सेम सॅलरी किंवा कदाचित या ठिकाणी कमी सॅलरी असणारा देखील 10 वर्षानंतर एवढा जबरदस्त रिझल्ट देतो. आणि जास्त सॅलरी असताना देखील या ठिकाणी तो या ठिकाणी आर्थिक विवंचनेमध्ये सापडतो. त्याचं मूळ कारण काय? तर याचं मूळ कारण आपल्याला या वयामध्ये असेट आणि लायबिलिटी याच्यातला फरक प्रॉपर समजत नाही. मी कॉमर्सच्या व्याख्या इथे सांगणार नाही, कारण त्या तुम्हाला वर्गात शिकवल्या जाते, तुम्ही त्या पेपरमध्ये लिहाल, चांगल्या मार्काने पास व्हाल. 12वी मध्ये बॅलन्स शीट टॅली करण्यामध्ये किंवा फायनल अकाउंटला पैकीच्या पैकी मार्क मिळालेले विद्यार्थी याच्यामध्ये असू शकतात, हे लक्षात घ्या. म्हणजे याचा अर्थ तुम्ही फायनान्शियली या ठिकाणी अवेअर झाला असा होत नाही, हे आपण समजून घेणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. आणि मग या ठिकाणी वर्ल्ड बँक काय सांगते लक्षात घ्या. भारतातल्या 80% लोकांच्या मध्ये मध्यमवर्गीय निवृत्तीच्या वेळेला आर्थिक विवंचना असते, कारण त्यांनी आयुष्यभर या ठिकाणी लायबिलिटीज जमा केलेल्या असतात. त्यानंतर या ठिकाणी RBI फायनान्शियल लिटरसी सर्व्हे काय सांगतो, 27% भारतीयांना असेट आणि लायबिलिटी मधला फरक माहित आहे. आणि 73% लोक या ठिकाणी कन्फ्युज आहेत नेमकं काय करायचं त्याच्यावर. रॉबर्ट कियोसाकीच्या ज्या पुस्तकाचा उल्लेख आपण सुरुवातीला केला, रिच डॅड पुअर डॅड, या पुस्तकानुसार 90% लोक श्रीमंत होत नाहीत कारण त्यांना असेट आणि लायबिलिटी मधला फरक कळत नाही. त्यांना वाटतं कार, होम, हाऊस, फोन म्हणजे आपली असेट आहे, ऍक्च्युली त्या लायबिलिटी आहेत. मग आता आपण एक स्वतःसाठीचा प्रश्न विचारू की आपल्या घरामध्ये आपल्या नावावर असणाऱ्या वस्तू असेट किती आहेत आणि लायबिलिटी किती आहे. आता आपली सुरुवात आहे, कदाचित आपल्या नावावर काहीच असणार नाही, लक्षात घ्या. पण प्रत्येकाच्याकडे एखादा फोन असणार आहे. काही मित्र जे छोटा मोठा व्यवसाय करतायत, काही काम करतायत, जॉब करून शिकतायत, त्यांच्याकडे EMI वर घेतलेली बाईक असू शकते, कदाचित EMI वर घेतलेला आयफोन असू
शकतो. लक्षात घ्या, जर असं असेल तर त्याच वेळेला स्वतःला प्रश्न विचारा की मग हे मी मिळवत असताना 500 रुपयाची तरी एसआयपी चालू केली का? छोटाच्या मी इन्शुरन्सच्या बाबतीमधल्या जे माझे फॅमिली प्रोटेक्ट करायला पाहिजे प्रोटेक्ट ते केलं का मी त्याच्यामध्ये? आणि मग याचं उत्तर कदाचित नाही असं येईल. काही हरकत नाही मित्रांनो, कारण की आपण ज्या आर्थिक सिच्युएशन मधून आता पुढे येतोय, ज्या सामाजिक स्थितीमध्ये आपण शिकतोय, आपल्या आजूबाजूची जी परिस्थिती आहे तिथपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी कदाचित आतापर्यंत पोहोचल्या असल्या नाहीत, पोहोचल्या नसतील, ही शक्यता नाकारता येत नाही. पण या व्याख्यानमालेच्या माध्यमातून हे वेगवेगळे विषय हाताळत असताना आपण हा विषय समजून घेतला आणि त्याच्यावर कृती केली तर त्याचे 10, 15, 20 वर्षानंतरचे रिझल्ट हे 100% अत्यंत वेगळे असणार आहे, हे मात्र नक्की. बरेच लोक या कानानं ऐकतात आणि त्या कानानं सोडून देतात. लक्षात घ्या त्याच्या बाबतीतनं, किंवा फक्त टास्क कंप्लीट करायचा आहे, 172 डेज मध्ये मला इथं प्रेझेंटी दाखवायचे आहे, या उद्देशानं तुम्ही जर हजर राहत असाल तर त्याचा रिझल्ट आपल्याला फार मिळणार नाही. लक्षात घ्या. म्हणजे आपण या ठिकाणी एक ढोबळमानाने बघितलं, श्रीमंत लोक असेट विकत घेतात, गरीब लोकांच्याकडे फक्त खर्चच का म्हणजे आला पगार की खर्च करायचा असतो, एवढे खर्च करून ठेवलेले असतात. आणि मिडल क्लास लोक जे आहेत ते लायबिलिटी विकत घेतात, कारण त्यांचे खर्च भागून त्यांच्याकडे पैसे शिल्लक राहत असतात. हा नेमका काय फरक आहे? म्हणजे असेट आणि लायबिलिटी याच्यातला फरक काय? नेटवर्क कशी कॅल्क्युलेट केली जाते? कोणत्या असेट विकत घ्याव्यात? आणि सगळ्यात महत्वाचा आर्थिक स्वातंत्र्याचा खरा मार्ग म्हणजे फायर मुवमेंट ज्याला म्हणतो आपण, त्याच्यावर फायनान्शियल इंडिपेंडन्स, रिटायर अर्ली. तर हे कशा पद्धतीने आपल्याला अचीव्ह करायचं आहे हे समजून घ्यायचं. लक्षात. तुमच्या सोपी वाक्य काय? तुमच्या खिशात पैसे टाकणारी वस्तू असेट आणि तुमच्या खिशातून पैसे काढून घेणारी वस्तू लायबिलिटी. कोणती खरेदी करा ते लक्षात घ्या. म्हणजे असेट तुमच्या खिशात पैसे टाकते, लायबिलिटी तुमच्या खिशातून पैसे काढून घेते, एवढं सोपं. मुख्य प्रकार बघा त्याच्यामध्ये, फायनान्शियल असेटमध्ये काय येतात? पहिलं स्टॉक, कंपन्यांचे शेअर घेतो आपण, डिव्हिडन्स मिळतात, कॅपिटल नेहमी ते आज टाकलेले 5,000 तुमचे ते ग्रोथ होणार असतात, वाढतातच. लक्षात घ्या. म्हणजे TCS, रिलायन्स, HDFC बँकचं उदाहरण घेतलं तर वार्षिक 12%, 15% रिटर्न्स देतात लॉंग टर्म मध्ये. लक्षात घ्या. म्युच्युअल फंड्स मध्ये प्रोफेशनल मॅनेजमेंट असतं, त्यानंतर या ठिकाणी डायव्हर्सिफिकेशन असतं. SIP 5,000 पासून सुरू करतो आपण, रिटर्न्स चांगले 5 ते 10% वार्षिक मिळतात. लक्षात घ्या. बॉन्ड्स मध्ये गव्हर्नमेंट बॉन्ड्स असतात, कॉर्पोरेट बॉन्ड्स असतात, फिक्स रिटर्न मिळत असतात आपल्याला, रिस्क कमी असते, 6 ते 8% रिटर्न्स वार्षिक मिळतात. लक्षात घ्या. फिक्स डिपॉझिट हा सगळ्यात सेफ या ठिकाणी वे आहे. बँक गॅरंटी चांगल्या पद्धतीची असते आणि रिटर्न्स तुमचं 5 ते 7% वार्षिक असतं. आता याच्यामध्येही लक्षात घ्या, कायद्याचं ज्ञान असणं किती महत्वाचं असतं. कायदा जर आपल्याला या ठिकाणी 1 लाखापर्यंतच्या FD ला विमा संरक्षण देत असतो तर आपण हुशारपणा काय करतो? मग आपण 1-1 लाखाच्या 5 FD करतो, म्हणजे 5 लाख आपलं सुरक्षित झालं. पण याच्यातली एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, एका बँकेमध्ये 1-1 लाखाच्या 5 FD केल्या काय किंवा 1 केल्या, तुम्हाला प्रोटेक्शन फक्त 1 लाखाचं आहे. त्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या बँकांमध्ये त्या अमाऊंटच्या FD करायला पाहिजे. ते साधी गोष्ट असते. आपल्याला या ठिकाणी बाय प्रॅक्टिस समजायला लागते, किंवा अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येतं. लक्षात. फिक्स डिपॉझिट नंतर या ठिकाणी PPF, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड जो आहे, 15 वर्षाचा लॉकिंग पिरियड असणारा, टॅक्स फ्री इन्कम, 7 ते 8% आपल्याला या ठिकाणी वार्षिक रिटर्न्स मिळतात. लक्षात घ्या. NPS नॅशनल पेन्शन स्कीम आहे, ज्याच्यामध्ये रिटायरमेंटसाठी चांगला कॉर्पस तुम्ही या ठिकाणी जमा करता, 8 ते 12% रिटर्न्स त्याच्यावर मिळत आहेत. फिजिकल गोल्ड आहे, डिजिटल गोल्ड आहे, गोल्ड ETF आहे. लक्षात. त्यानंतर या ठिकाणी 8 ते 10% याच्यावर चांगल्या पद्धतीचे रिटर्न्स लॉंग टर्म मध्ये दिलेले आहेत. क्रिप्टो करन्सीवर आपण या ठिकाणी बोललेलो आहोत, रिस्क जास्त आहे पण रिटर्न देखील चांगले मिळत आहेत. बिटकॉइन आहेत किंवा बाकीच्या गोष्टी आहेत, 5 ते 10% पेक्षा जास्त पोर्टफोलिओमध्ये इन्व्हेस्टमेंट बिटकॉइनची असू नये असं देखील तज्ज्ञ सांगतायत. लक्षात घ्या. रिअल इस्टेट असेटमध्ये रेंटल प्रॉपर्टीज, ज्यातनं मंथली इन्कम येऊ शकेल अशा प्रॉपर्टी या ठिकाणी घ्यायच्या आहेत. स्वतःच्या राहण्याच्या घरापेक्षा ह्या वेगळ्या असतात, हे लक्षात घ्या. एक्झाम्पल, 50 लाखाची इन्व्हेस्टमेंट केली, मंथली रेंट 25 लाख रुपये येते, त्याच्यामध्ये अॅन्युअल रिटर्न 6% आहे. लक्षात घ्या. आणि ऍप्रिसिएशन 5 ते 8% त्याच्यामध्ये, म्हणजे अॅन्युअली तुम्हाला 11 ते 14% रिटर्न्स देऊ शकतात, हे लक्षात घ्या. पण हा EMI वर असलेला फ्लॅट मिळवून देत नाही, हे समजून घ्या त्याच्यामध्ये. कारण त्याच्यात तुम्हाला व्याज आणि बाकीच्या गोष्टी ज्या भराव्या लागतात त्याचा देखील विचार तुम्ही करायला लागणार आहे. कमर्शियल प्रॉपर्टी, शॉप, ऑफिस आणि हाऊस होल्ड असेल तर त्याच्यामध्ये हाय रिटर्न्स मिळतात, म्हणजे साधारणतः 8 ते 12% रिटर्न्स आपल्याला त्याच्यामध्ये मिळतात आणि लॉंगर रीजवर जाऊ शकतात. लक्षात घ्या. म्हणजे बँक असतात, इन्स्टिट्यूशनल असतात. म्हणजे कधी कधी प्रश्न विचारला बघा, सगळ्या बँका होम लोन देतात ना आपल्याला? बँक होम लोन देते, घर बांधायला कर्ज देते, सगळं देते, पण बँका ह्या बऱ्याच बँका आहेत बघाल तुम्ही, ह्या भाड्याच्या जागेत असतात. काय कारण असेल?
म्हणजे बँक जास्त भाडं देते पण भाड्याच्या जागेत घेते, बँक स्वतः या ठिकाणी असेट विकत घेत नाही. काय कारण असेल हे छोटस या ठिकाणी समीकरण समजून घेणं गरजेचं आहे. चांगला उद्योग असणारे अनेक या ठिकाणी लोक आहेत की ज्यांनी स्वतःचं घर हा सगळ्यात शेवटचा ऑप्शन ठेवलेला असतो, कारण त्यांना या ठिकाणी त्यात टाकलेले पैसे व्यवसायामध्ये टाकून वारंवार त्यातनं येणारी वाढ जी आहे, ग्रोथ जी आहे ती पाहिजे असते आणि स्वतःच्या कॉर्पस मधनं त्यांना घर घ्यायचं असते का पाहिजे तसं बांधायचं असतं, हे लक्षात घ्या. ऍग्रिकल्चर लँडमध्ये अप्रिशिएशन ओव्हर द इयर मिळत असतं, फार्मिंग इन्कम मिळतं त्याच्यामध्ये. त्यानंतर या ठिकाणी रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट, ज्याच्यामध्ये या ठिकाणी तुम्ही खरेदी न करता इन्व्हेस्ट करू शकता, लक्षात घ्या. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे 8 ते 12% रिटर्न्स मिळतात. बिझनेस असेटमध्ये काय येतं, स्वतःचा बिझनेस जो मंथली रिव्हेन्यू देतो, कंपनीचं व्हॅल्युएशन वाढतं, असेट तुमच्या चांगल्या होतात. पार्टनरशिप इन बिझनेस, मग त्याच्यामध्ये सायलेंट पार्टनर बनू शकता तुम्ही, इन्व्हेस्टमेंट बेस्ड रिटर्न्स तुम्हाला मिळायला लागतात. फ्रँचायझी मध्ये तुम्ही या ठिकाणी तुमच्याकडे असेट त्याच्या होऊ शकतात. युट्यूब चॅनल सारखी असेट तुम्ही क्रिएट करू शकता. ऑनलाईन कोर्सेसच्या माध्यमातून या ठिकाणी किंवा सास प्रोडक्ट डेव्हलप करून तुम्ही मिळवू शकता. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी, त्याच्यामध्ये या ठिकाणी पेटंट्स आहेत तुमच्या नावावर असणं, इनोव्हेशन लायसन्सिंग असतं. त्यानंतर या ठिकाणी पॅसिव्ह रॉयल्टी इन्कम तुम्हाला मिळू शकतात. कॉपीराईट्स, मग ते बुक्स असतील, सॉन्ग असेल, फिल्म असेल, रॉयल्टी लाईफ टाईम मिळू शकते, 60 वर्षापर्यंत, त्याची लक्षात घ्या. आणि त्याला म्हणजे हॅरी पॉटर सारख्या पुस्तकाला अजूनही रॉयल्टी मिळते, लक्षात. त्यांनी एकदा कधीतरी लिहिलेलं आहे, कोट्यावधी प्रती त्याच्या विकल्या जात आहेत, त्याची रॉयल्टी त्याला मिळत राहते. ट्रेडमार्क देखील तुमची या ठिकाणी ब्रँड व्हॅल्यू क्रिएट करत असतात, ज्याच्यामध्ये ब्रँड नेम आणि लायसन्स फीज मिळत असते. ऑनलाईन कोर्सेसच्या माध्यमातून या ठिकाणी एकदा क्रिएट केले की त्याची तुम्हाला पॅसिव्ह इन्कम मिळायला सुरुवात होत असते, लक्षात घ्या. बुक्स आहेत, त्याच्यामध्ये फिजिकल बुक्स आहेत, ई बुक्स आहेत, लक्षात घ्या, त्यातनं रॉयल्टी तुम्हाला मिळू शकते. तुमच्याकडे स्किल चांगले एनहान्स केले ते स्किल तुम्हाला चांगल्या पद्धतीने उत्पन्न मिळवून द्यायला मदत करत असतात, लक्षात घ्या. म्हणजे तुमचं फाउंडेशन आहे. असेट जरी तांत्रिकदृष्ट्या नसली तर वेल्थ क्रिएशनचं ते फाउंडेशन आहे, ज्यासाठी तुम्ही पैसा खर्च केला तर ते तुम्हाला लॉंग टर्म रिटर्न्स मिळवून देऊ शकतात, हे लक्षात घ्या. आता वॉरन बफेट्स काय म्हणतात की मी माझ्या कमाईच्या 20 ते 30% रक्कम स्वतःच्या एज्युकेशनवर खर्च करतो. म्हणजे पुस्तकं घ्यायची आहेत, कोर्सेस घ्यायचे आहेत, शिकायचे आहेत, यासाठी वेळ आणि पैसा दोन्ही खर्च करतो, लक्षात घ्या. ऍसेटची मुख्य 3 वैशिष्ट्य काय, सॉरी, तर पहिलं वैशिष्ट्य त्याच्यामध्ये असं आहे की इन्कम जनरेशन होतं, रेग्युलर कॅश फ्लो राहतो, मंथली, क्वार्टरली, अॅन्युअली इन्कम देत राहतात. ऍप्रिशिएशन म्हणजे कालांतराने व्हॅल्युएशन वाढत राहतं आणि तुमच्या महागाईला ते बीट करू शकतं, लक्षात. लिक्विडिटी, आवश्यक असलेल्या वस्तू विकून तुम्हाला पैसा खरेदी करता, पैसा निर्माण करता येतो, उभा करता येतो, लक्षात घ्या. काही असेट अशा असतात की ज्या जास्त लिक्विडिटी असतं, म्हणजे स्टॉक आणि काही या ठिकाणी रिअल इस्टेट पेक्षा जास्त ते लिक्विडिटी त्याची जास्त असते, पाहिजे त्यावेळेला इमर्जन्सी फंड तुम्ही उभा करू शकता. पॅसिव्ह वर्सेस ऍक्टिव्ह इन्कम, तुम्ही काम करता, पैसे मिळतात, लक्षात घ्या, सॅलरी मिळते, त्याचे या ठिकाणी तुम्हाला टाइम देता, त्याचे पैसे मध्ये ऍक्टिव्ह इन्कम. पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय, तुमच्या असेट काम करतात, तुम्ही केली इन्व्हेस्टमेंट काम करत असते आणि त्यातून तुम्हाला पैसे मिळायला लागतात. ह्यातला फरक आपल्याला समजला पाहिजे. म्हणजे डिव्हिडंड, रेंट, रॉयल्टी, इंटरेस्ट, लक्षात, हे तुम्हाला जे मिळतात हे तुमचे काय करतात, तुमच्या असेट तुमच्यासाठी काम करत असतात. एका व्यक्तीकडे 24 तास आहे, 24 तास तुम्ही काम केल्यानंतर तुम्हाला मिळणारा पैसा आणि 24/7 तुमच्या असेट या ठिकाणी तुम्हाला ज्या वेळेला पैसे मिळवून देतात त्यावेळेला तुम्हाला मिळणारा पैसा, याच्यातला फरक. तुम्ही मल्टिपल असेट देऊ शकता जे 24/7 तुमच्यासाठी काम करू शकतात, न थकता तुम्हाला तुमच्या रिटर्न्स मिळवून देऊ शकतात, हे लक्षात घ्या त्याच्याबद्दल. त्यामुळे आपल्याला झोपेत देखील पैसा कमवण्याचा मार्ग शोधणं गरजेचं आहे. मी तुम्हाला जे सांगितलं काय की तुम्ही अशा वस्तूंमध्ये पैसे गुंतवणं गरजेचं आहे की जे तुम्ही झोपलेला आहात, तुम्ही काहीच काम करत नाही तरी देखील तुमच्याकडे कॅश फ्लो यायला लागलेला आहे, गरजेचं असतं, लक्षात. लायबिलिटी म्हणजे नेमकं काय, जे तुमच्या खिशातून पैसे काढतात, त्याचे प्रकार बघा. डेप्ट लायबिलिटी, कर्ज. ईएमआय जो असतो तुमचा, म्हणजे होम लोनचा ईएमआय किती आहे, 15 ते 20 वर्ष ईएमआय असतो. इंटरेस्ट रेट साधारणतः 8 ते 10% असतो, लक्षात. महिन्याला हजारो लाखो जात आहेत. 50 लाखाच्या प्रॉपर्टीला 1,20,00,000, 50 लाखाच्या प्रॉपर्टीला 80 लाख, 50 लाखाच्या प्रॉपर्टीला 70 लाख, असे या ठिकाणी 20-25 लाख एक्स्ट्रा तुम्ही दिलेले असतात. कार लोनचा ईएमआय 3 ते 7 वर्ष चालतो, 9 ते 14% व्याजदर असतं. कारचे व्हॅल्युएशन कमी व्हायला लागतं आणि या ठिकाणी तुमची ईएमआय या ठिकाणी संपायला लागतात. ज्यावेळेला ईएमआय संपलेला असतात त्यावेळेला कार विकायला गेल्या तुमच्या लक्षात येतं, अरे कार तर आता झिरो झाली. आतापर्यंत म्हणजे बऱ्याच मोठ्या मोठ्या कंपन्या असतात, लक्षात या, त्या कंपन्या देखील कार विकत घेत नाहीत, ते कार रेंटेड घेतात.
म्हणजे महिन्याला तेवढेच पैसे भरतात की जेवढ्या पैशामध्ये त्यांना या ठिकाणी गाडी विकत घेता येणं शक्य असतं. त्याच्यापेक्षा जास्त ते रेंट देतात आणि दरवेळेला या ठिकाणी ते म्हणजे गाड्या 50-50, 100-100, 300-300, 400-400 कॅब एकेका कंपनीला लागत असतात. पण ती कंपनी असं का नाही करत आहे, याची उत्तर शोधा ना. हे देखील समजलं म्हणजे का कंपनी घेत नसेल, त्याचं कारण काय असेल, कंपनीच्या या ठिकाणी डिप्रिशिएशन व्हॅल्यूज त्यांना जर मिळत असेल तर देखील ते का करत नाहीत, हे थोडं समजणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. पर्सनल लोनच्या बाबतीमध्ये हायेस्ट इंटरेस्ट रेट असतो 12 ते 24%. शॉर्ट टर्म असलं तरी 1 ते 5 वर्ष जातात. डेबिट कार्ड डेप्ट ही देखील असेट आहे, लायबिलिटी आपली लक्षात सर्वात धोकादायक, कारण इंटरेस्ट त्याचे 36 ते 48% पर्यंत इंटरेस्ट जातं आणि फायनान्शियल सुसाईड आहे डेबिट कार्डचं मल्टिपल ड्यूज जर पे करत असाल तर तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यानंतर एज्युकेशनल लोन, इन्व्हेस्टमेंटमध्ये स्किल आणि पैसे मिळतात हे बरोबर आहेत, म्हणजे आपल्याला स्किल मिळतं एज्युकेशन लोनमध्ये. पण एक काय चूक व्हायला लागले, म्हणजे साधा मी माहिती विचार करणं गरजेचं आहे. IIT करण्यासाठी घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी ITI करायला लागणं, म्हणजे मला काय म्हणायचं आहे की तुम्ही बऱ्याच वेळेला कोट्यावधी रुपयाचे हेवी कोर्सेस करता, लाखो रुपयाचे कोर्स करता, पण त्याचं आउटपुट तेवढं मिळत नाही आणि मग पुन्हा एखादा शॉर्ट टर्म कोर्स करता आणि इन्कम करायला लागता. तर या पद्धतीचं काही चुकतोय का आपण, हे देखील आपण विचारात घेणं गरजेचं आहे. लक्षात द्या, ते महत्वाचं आहे आपल्यासाठी, समजून घ्या. बिझनेस लोनचे प्रकार आहेत, वर्किंग कॅपिटल जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी, EMI या ठिकाणी वेगळे, मोबाईल, फर्निचर, होम अप्लायन्सेस ज्या EMI वर परचेस करतो त्या आपली या ठिकाणी लायबिलिटी आहे. लक्षात घ्या. कमी होणारी संपत्ती, डिप्रिसिएशन व्हॅल्यू ज्याची या ठिकाणी कमी कमी होतं, डिप्रिशिएट होत जातात, त्या सगळ्या वस्तू तुमची या ठिकाणी लायबिलिटी आहे. म्हणजे घर, गाडी असेट नाही तर ते लायबिलिटी आहेत का, कारण घर घेतल्यानंतर त्याच्यावरचं व्याज, त्याचे कॉर्पोरेशनचे टॅक्सेस, बाकी सगळ्या गोष्टी, मेंटेनन्स, या गोष्टीचा विचार करायचा, कॅल्क्युलेशन किती जातं आणि मंथली जर तुम्ही रेंटने असाल तर किती जातं हे समजून घेतलं पाहिजे. भाड्याच्या घरात राहणं म्हणजे अपमानास्पद वाटणं ही वृत्ती पहिल्यांदा सोडून देणं गरजेचं आहे. त्याचा विचार करा मित्रांनो. पहिला स्वतःचं घर असायला पाहिजे का, तर 100% असायला पाहिजे, पण ते असण्यासाठी कॉम्प्रोमाइज काय करताय तुम्ही याचा विचार करणं गरजेचं आहे, हे लक्षात. आता रिव्हर्स मॉर्गेज नावाची पद्धत चालू झालेली आहे. म्हणजे मुलं परदेशात गेलेले आहेत, आई किंवा वडील आई दोघं इथंच राहतात शहरामध्ये मोठ्या, चांगलं घर त्यांच्याकडे आहे, तर बँकांनी आता काय फॅसिलिटी दिलेली आहे की तुमचं घर ते मॉर्गेज करतात, लोन करतात त्याच्यावर तिथं, आणि तुम्ही सर समजा 60 वर्षाचे आहात तर 20 वर्षासाठी ते लोन मॉर्गेज केलं जातं. दर महिन्याला त्या घरावर तुम्हाला ते पैसे द्यायला लागतात आणि तुमच्या पश्चात म्हणजे तुमच्या मृत्यूनंतर ती प्रॉपर्टी बँकेची होते, बँक मग त्याचा लिलाव करते, विकते, त्या बाकीच्या करता येईल, अशा पद्धती चालू झालेल्या आहेत, हे लक्षात घ्या. हे देखील इन्व्हेस्टमेंट वेगळ्या पद्धतीने लोक वापरायला लागलेले आहेत. पर्सनल हाऊस म्हणजे स्वतःचं राहण्यासाठीचं घर जे आहे ना, ती एक मोठी असेट असू शकते. कॉमन बिलीफ आपल्याला ती मोठी असेट आहे पाहिजे, लक्षात घ्या. पण त्याला प्रॉपर्टी टॅक्स आहे, मेंटेनन्स आहे, EMI आहे, हा लक्षात. त्यानंतर या ठिकाणी सोसायटीचे चार्जेस असतात, रिपेअर आहे, अॅन्युअली या ठिकाणी तुमचा इन्शुरन्स आहे, फर्निचर डेकोर जे दर वेळेला काही ना काहीतरी आपण करायलाच लागतो. तुम्ही राहायला घर तुम्हाला पैसे देतं का पैसे घेतं, तर ते पैसे घेतं. जे स्वतःचं घर आहे त्याच्या बाबतीत लक्षात घ्या. तर ते पाहिजे, पण ते कधी पाहिजे, कसं पाहिजे, याचा देखील तुम्ही कॅल्क्युलेटिव्ह या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. खरेदी केल्यानंतर 10 ते 15% व्हॅल्युएशन घटतं. 5 वर्षामध्ये त्याची या ठिकाणी म्हणजे तुम्ही लोकेशनवर कोणत्या खरेदी केलेलं आहे त्याच्यावर त्या प्लॉटची किंमत, त्या फ्लॅटची किंमत वाढणार आहे, किती वाढणार आहे, काय रेट असणार आहे हे कळतं. पण EMI वर जेवढा इंटरेस्ट तुम्ही पे केलेला आहे तेवढी त्याच्यात वाढ झालेली आहे काय, याचा विचार करणं गरजेचं आहे. लॉंग टर्म मध्ये वाढतं, 10 वर्षानंतर, 15 वर्षानंतर, 20 वर्षानंतर त्याच्यामध्ये, पण ते किती प्रमाणामध्ये आणि कसं, त्याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि कम्पॅरेटिव्हली ते जर करताय लिक्विड असेटमध्ये आपण ते गुंतवलं, मग स्टॉक असतील, शेअर असेल किंवा तुमच्या SIP असतील याच्यामध्ये, तर त्याचे किती मिळतात हे देखील समजणं गरजेचं आहे. कार सातत्याने तुमचे पैसे काढते, म्हणजे तुम्हाला टोल टॅक्स आला, त्याच्यानंतर रोड टॅक्स आलेला आहे, इन्शुरन्स आहे, तुम्हाला या ठिकाणी फ्युएल आहे, या सगळ्या गोष्टी वारंवार या ठिकाणी तुमच्या खिशातनं पैसे जातात. आयफोन घेतला, 2 वर्षात व्हॅल्युएशन काय राहतं आयफोनचं विकायला गेल्यानंतर, म्हणजे 1 लाखाचा आयफोन घेतला तर तो 30,000 रुपयेपर्यंत जात असेल 2 वर्षानंतर. मला माहित नाही कितीला तुम्ही विकत असाल, का सेकंड हँड घेत असाल तर कशी घेत असाल ते. इलेक्ट्रॉनिक्स, टीव्ही, फ्रीज, लॅपटॉप, होम अप्लायन्सेस सगळे डिप्रिशिएट होतात. म्हणजे आणलेली 30-40 वस्तू देत असताना 3-4 हजार, 10,000 पण जाईलच असे गॅरंटी नाही, लक्षात घ्या. लाईफस्टाईल लायबिलिटीज आहेत, लक्षात घ्या. जिमची मेंबरशिप आपल्याला लागते, पण जिमची मेंबरशिप घेतल्यानंतर तुम्ही या ठिकाणी रेग्युलर किती करता हे देखील समजायला पाहिजे, लक्षात घ्या.
मित्रांनो, आजचा विषय हा थोडासा यासाठी महत्वाचा आहे की तुम्ही ज्या वयामध्ये आहात त्यावेळेला बकेट लिस्ट बनवण्याची पद्धत आहे. मला हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, सगळ्या वस्तू. इच्छा असणं चुकीचं नाही. इच्छा असायलाच पाहिजेत, स्वप्न असायलाच पाहिजे. पण माझं स्वप्न सगळ्यात पहिल्यांदा माझं स्वतःचं घर असायला पाहिजे, की माझं स्वप्न मला 35व्या वर्षी मला महिन्याला लागणारे 2-3 लाख रुपये व्यवस्थित येतील कसे, या पद्धतीनं मला या ठिकाणी माझ्या असेट मॅनेज करायचे आहेत. यापैकी काय असावं याच्यावर विचार करा. मोबिलिटी असावी, लिक्विडिटी असावी, तुम्हाला फ्युचर सिक्युरिटी असावी. हे देखील एक जगण्याचं चांगलं काय म्हणता येईल की साधन बनू शकतं, जगण्याची चांगली पद्धत बनू शकते, बनलेली आहे. नॅशनल इंटरनॅशनल लेवलला काही युवक त्या पद्धतीने जगतायत. तर त्याचा विचार आपण केलं तर आयुष्याच्या शेवटापर्यंत फक्त या ठिकाणी पोट भरण्यासाठीच काम करण्याची गरज आपल्याला पडणार नाही. मित्रांनो, लक्षात आहे. यासाठी आजचं सत्रही घेतलेलं आहे. काही मुलं वारंवार असेट म्हणजे काय, असेट म्हणजे काय हा प्रश्न विचारत होते. आता तुमच्यासाठी महत्वाचं आहे की तुम्ही AI ला हे विचारा, प्रश्न विचारा की रॉबर्ट कियोसाकीच्या रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकानुसार लायबिलिटीज कोणत्या आहेत, असेट कोणते आहेत, आणि या पुस्तकामध्ये मांडलेली जी काही प्रिन्सिपल्स आहेत ते प्रिन्सिपल्स, त्यातला फॅक्ट या भारतातल्या सिच्युएशनला, महाराष्ट्रातल्या सिच्युएशनला, तुम्ही राहता त्या या ठिकाणी धाराशिव असेल, नागपूर असेल, मुंबई असेल, रत्नागिरी असेल, या कुठल्याही भागामध्ये ते किती लागू होत आहेत, कशा पद्धतीने विचार करायला पाहिजे, हा एक पहिला भाग करा. आणि दुसरा एक टास्क द्या त्याच्यामध्ये, तुमचं वय किती आहे. आज माझं वय एवढं आहे, माझ्याकडे स्वतःचं घर नाही, स्वतःची गाडी नाही, स्वतःचं हे नाही आहे, मी हा कोर्स करतोय, मला उत्पन्न एवढं मिळेल असं वाटतंय, तर मी प्रायोरिटी कशा असले पाहिजे, कोणत्या वस्तू कधी खरेदी करायला पाहिजे तर ते योग्य राहील, असा एक टास्क तयार तर करा. स्वप्न तर पडू द्या, पेपरवर तर येऊ द्या, आणि आल्यानंतर मग आपण बघूया ते अचीव कसं करायचं. लक्षात. तर आजच्या सत्रामध्ये उपस्थित सर्वांचं मनपूर्वक मी या ठिकाणी आभार मानतो. आजच्या दिवसासाठी शुभेच्छा देतो आणि आपण थांबूया. पुस्तकाचे लिंक चालू आहे, त्याच्यावर तुम्ही भरलात तरी मी तुम्हाला सांगितलंय ओळीने येणारे पहिले 100, त्याची यादी आज मी डिक्लेअर करतोय, बघितल्यानंतर. लक्षात. उपस्थित सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि आजचं सत्र संपल्याचं जाहीर करतो. करिअर आणि शिक्षणाच्या अचूक माहितीसाठी आजच करिअर कट्टा चॅनलला सबस्क्राईब करा आणि करिअरच्या प्रवासात अपडेट रहा.